नमस्कार मंडळी, शीतल किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आज मी दाखवणार आहे तुम्हाला मस्त हिरव्या मिरचीचं चटपटीत लोणचं। त्यासाठी मी घेतले आहेत 8 ते 10 हिरव्या मिरच्या, त्या छान धुवून घेतल्या आहेत आणि आता मी त्या चिरून घेते। मग करूया मस्त पोहे उपम्याबरोबर खाण्यासाठी हिरवगार मिरचीचं लोणचं। आता मी त्या छान चिरून घेते। हे बघा, मिरच्या आता मस्त चिरून तयार आहेत। काही नाही, मी त्याच्यातले बिया वगैरे काढल्या नाहीत, तशाच चिरल्या आहेत। आणि आता घेतला आहे एक लिंबू आणि हा लिंबू याच्यावर मस्त पिळून घेणार आहे आणि थोडं मीठ पण घालणार आहे। आता या मिरच्यांवर मी मस्त तो एक लिंबू पिळून घेतला आहे आणि आता याच्यावर घालते मीठ। साधारणतः 2 ते 3 चमचे मीठ घालायचं, म्हणजे काय होईल, या मिरच्या मस्त मीठ आणि लिंबामध्ये छान मुरतील। हे बघा, इतपत आता मीठ घातलं आहे आणि छान या मिरच्या मी कालवून घेते आणि मग त्याचा मसाला कसा करायचा ते तुम्हाला दाखवते। लोणच्यासाठी लागणारा मसाला हा मी एक जो डाव आहे तो भरून मोहरीची डाळ घेतली आहे, नंतर 2 टीस्पून धणे घेतलेत आणि 1 टीस्पून बडीशेप घेतली आहे। तर आता मी काय करणार आहे, हे जे तिघं जिन्नस आहे म्हणजे मोहरीची डाळ, धणे आणि बडीशेप, हे मी आता मिक्सरला फिरवून घेते। जस्ट एकदा मी ते फिरवते, म्हणजे थोडीशी जाडसर भरड त्याची तयार करते। बघा, ही आपली मोहरीची डाळ, बडीशेप आणि धणे याची भरड तयार आहे आणि इतक्या मिरच्यांसाठी हा एवढा मसाला पुरेसा होणार आहे। आता मी काय करते, याच्यात घालते 1 चमचा हिंग आणि आपल्याला तेलात पण थोडासा हिंग घालायचा आहे आणि घालते 1 टीस्पून हळद। जास्त हळद घालायचं नाही, कारण मग त्याचा जो ओरिजिनल मिरचीचा हिरवा रंग आहे तर तो हिरवा रंग तसाच मेंटेन राहिला पाहिजे। इतपत तेल घ्यायचं आणि आता याच्यात घालायचे आपल्याला थोडे मेथी दाणे। तेल तापलंय, आता मी गॅस केलाय बंद आणि तेल छान गार झालं की मग आपल्याला ह्या मसाल्यावर ते तेल घालायचं आहे। हे बघा, तेल छान तापलं, आता मी गॅस बंद केला आहे आणि यातच थोडंसं तेल गार झालं की किंचित हळद आणि किंचित हिंग असं घालायचं। आपण मसाल्यावर टाकलंच आहे, पण परत एकदा यात पण घालूया। तेल छान आता गार झालं आहे, आता ते मी ह्या सगळ्या आपल्या मसाल्यावर घालून घेते। हे बघा, ते मेथी दाणे पण छान असे लालसर झालेले आहेत। आता अगदी सोपी कृती आहे। हे बघा, हा मसाला छान तेलात कालवून घ्यायचा। तेल जरा जास्त घालायचं, म्हणजे मग ते लोणचं जास्त छान लागतं। धणे आणि बडीशेप आणि मोहरीची डाळ यांचं हे मिश्रण आहे। बस, आता ह्या मिरच्या आहेत यात घालून टाकायच्या, त्यात आम्ही कालवते या मसाल्यामध्ये। बघा, किती सोपं लोणचं आहे आपलं हे मिरचीचं। झालं, या मसाल्यात त्या मिरच्या छान आपण कालवून घेतल्या आहेत आणि आपलं हे असं हिरवगार आणि चटकदार लोणचं तयार आहे। आता हे गार झालं की स्वच्छ काचेच्या बरणीत भरून घ्यायचं आणि मस्त 1-2 दिवसांनी ते मुरलं की छान खायचं। असं हे मिरचीचं चटकदार लोणचं तयार आहे। तो लिंबू एक छोटा होता म्हणून मी अजून एक लिंबू घातला। आत्ताच टेस्ट करून बघायचं की मीठ आणि आंबटपणा योग्य आहे की नाही, मग आपण त्याच्यात मीठ आणि लिंबू घालून टाकायचा आणि आता मस्त काचेच्या स्वच्छ बरणीत हे लोणचं आपण भरून ठेवायचं आहे। असं हे लोणचं तुम्ही पण नक्की करून बघा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। बाय मंडळी, बाय।